भोपळ्याचे घारगे करण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, पाणी, गूळ, तेल, खसखस, जायफळ, गव्हाचं पीठ, बेसन आणि मीठ. लाल भोपळ्याची सालं काढत याच्या फोडी करायच्या आणि पाणी घालत झाकून ठेवत वाफवून घ्यायच्या. आता यात गूळ घालायचा आणि हे मिश्रण मॅश करायचं आणि यात जायफळ घालायचं. यात तेल मिसळायचं. आता गव्हाच्या पिठात बेसन, मीठ आणि तयार केलेला लाल भोपळ्याचा गर घालत याचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि पीठ मुरवून घ्यायचं. आता अशा प्रकारे पुऱ्या लाटत यावर खसखस पेरायची. आता गरम तेलात मध्यम आचेवर हे घारगे तळायचे. झाले आपले खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे तयार. आणि अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय म्हणजे अतिशय अचूक प्रमाणबद्ध सोपी पद्धत. तर 1.5 पाव लाल भोपळा घेते मी. याचं आहे ना साल काढून घ्यायचं. ते कसं ते सांगते. आपलं घरामध्ये रेग्युलर पिलर असतं ना, तो पिलर घ्यायचा आणि त्याने हे साल काढून घ्यायचं. हे बघा, अजिबात कठीण नाही आहे हे साल काढणं. आणि यामध्ये काय होतं ना, लाल भोपळा आपला वाया देखील जात नाही आणि पुढची कृती करायला खूप सोपं जातं. न तुम्हाला कुकरची आवश्यकता आहे, न शिट्ट्या काढायची गरज आहे. बघा किती इझिली निघतंय. अगदी सहज पद्धतीने हे साल निघतं. आणि आधी उंचवट्याचं काढायचं आणि मग हे कोपऱ्यातलं कसं काढायचं तेही सांगते. आता हा जो लाल भोपळ्याचा उंचवटा आहे, इथे सुरीने कट करून घ्यायचं आणि याचं देखील साल काढून घ्यायचं. हे बघा, अगदी सहज निघतं साल. अगदी सहज पद्धतीने साल काढली जाते. तामझाम जास्त नाही पडत. आता याच्या फोडी करून घ्यायच्या. लहान लहान करायच्या, लहान करा, मोठ्या करायच्या, मोठ्या करा. मी मध्यम आकाराच्या करते. पण कमीत कमी पसारात आणि भांड्यांमध्ये ही प्रोसेस केली तर तुम्ही हे घारगे तयार करू शकता. लाल भोपळ्याच्या फोडी करून झाल्या की एखादी कढई किंवा तवा घ्यायचा, त्यामध्ये या फोडी घालायच्या. अर्धा कप पाणी घालायचं या फोडींवर. मीडियम टू हाय हीटवर, मध्यमपेक्षा थोड्या जास्त मोठ्या आचेवर शिजायला ठेवायचं. एक 10 ते 15 मिनिटात, 15 मिनिटांच्या आतच 10 ते 12 मिनिटात हा लाल भोपळा किंवा या लाल भोपळ्याच्या फोडी छान शिजतात. पाणी याकरता घातलं की भोपळा शिजत असताना तो तव्याला चिकटू नये, त्यामुळे थोडंसं पाणी घालायची गरज आहे. तव्यात कढईत नसेल शिजवायचा, कुकरमध्ये फोडी घाला, वरण भाताचा कुकर लावताना, आणि त्यामध्येही तो छान शिजून निघतो. चला, मध्यम आचेवर बरोबर 10 ते 12 मिनिटं हा लाल भोपळा वाफवून तयार आहे. फोर्क घालून बघा. येस, हा पटकन असा मॅश होतोय, याचा अर्थ भोपळा आपला छान शिजलाय. हे बघा, एकूण एक फोड मस्त शिजली. गॅस बंद आहे. भोपळा छान गरम गरम आहे. यामध्ये 1.5 पाव लाल भोपळा घेतला होता, तर 1 कपला थोडा कमी गूळ घेतला, 1.25 कप गूळ घेतला. हे लाल भोपळा आणि गूळ एकत्र मॅश करून घ्यायचं. शिजवायची गरज नाहीये. जी याची उष्णता आहे लाल भोपळ्याची, त्यामध्ये हे छान गूळ विरघळतो आणि लाल भोपळाही छान मॅश होतो. चला, इथे बघा, गूळ हे छान विरघळलाय आणि भोपळाही छान व्यवस्थित एकसंध झालाय गुळासोबत. आता गूळ आहे तर यामध्ये ना जायफळ गेलंच पाहिजे. सो 1 चमचा जायफळ. हा गर आहे ना, पुरण चाळायची गाळणी आहे ना, त्याने मी गाळून घेतला, म्हणजे छान असा एकसंध झालाय. घारगे खूप छान होतात असा गर केला की. आता यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. मिसळून घ्यायचं. आता भोपळ्याचा गर तयार आहे. इथे 3 कप गव्हाचं पीठ मी घेतलंय. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप बेसन, अर्धा चमचा मीठ घालूयात. आता ही पिठं एकसंध किंवा मिसळून घ्यायची. आता लाल भोपळ्याचे घारगे म्हटलं ना की फक्त जे तांदळाच्या पिठात केले जातात, गव्हाचं पीठ नाही वापरत. कडाकण्या कशा असतात ना, ते ॲक्च्युअल घारगे. हे आजकाल आपण पुरी जे करतो ही गव्हाच्या पिठापासून करतो, लाल भोपळा घालून, ती पुरी. पण तुम्ही पारंपरिक घारगे बघितले तर ते एकदम कडाकणे असतात, तसे कुरकुरीत असतात आणि फक्त तांदळाचं पीठ वापरून ते केले जातं. पिठांचं प्रमाण अगदी अचूक आहे. 1.5 पाव लाल भोपळा, त्याला 1 कपला 1/2 कप गूळ, 1 कपला थोडा कमी, 3 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप बेसन. अगदी अचूक प्रमाण आहे. एकदम खुसखुशीत
घारगे तयार होतात या प्रमाणात तुम्ही जर केले तर. चला आता ही पिठं छान मिसळून झाली आहेत. आपला लाल भोपळ्याचा गरही तयार आहे. हा सगळा गर घालायचा आणि हा गर हलकासा गरम हवा यामध्ये घालण्यापूर्वी. आता हे छान मिसळूयात. हलकासा गरमच आहे गर, गरम गरम असताना घालायचं म्हणजे आपले घारगे मस्त खुसखुशीत होतात. आणि छान याचा घट्ट आणि एकसंध गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, वर्ण काहीच पाणी घालायची आवश्यकता नाही. जितका गर आहे तितका पुरेसा आहे. आणि हलका गरम गर घाला म्हणजे मळायला सोपं जातं. चला इथे लाल भोपळे करायची कणिक छान मी मळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान घट्ट गोळा तयार झालाय. अजिबात सैल नाहीये, परफेक्ट. आणि अजिबात एक थेंबही वर पाणी घालायची आवश्यकता नाही पडली. आता झाकण ठेवूयात आणि एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात. चला तर मग इथे हे 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं होतं पीठ. अजूनही घट्टच आहे. आता हे पुन्हा एकदा एकसंध करूयात आणि याचे गोळे तयार करायचे. हे एकसंध करून घ्यायची लाटी आणि याची पुरी लाटायची. आणि पुरी लाटत असताना थोडी खसखसही पेरायची आणि ते दिसायलाही छान दिसतं आणि चवही खूप छान लागते खसखशी घारग्यांमध्ये. आता हे एकसारखे व्हावेत म्हणून वाटीने फक्त हे कट करून घेते म्हणजे भोपळे म्हणजे घारगे दिसायलाही एकसारखे दिसतात आणि होतातही एकसारखे. तर हे उचलून बाजूला ठेवूयात आणि याच प्रकारे सगळे घारगे आपण तयार करूयात. चला या प्रमाणात 30 घारगे मस्त तयार होतात, टुमटुमीत फुगलेले. आता तळूयात. तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं होतं, छान तापलंय. तेल मोठ्या आचेवर ठेवायचं नाही. गुळाचा कुठलाही पदार्थ करा मोठ्या आचेवर 3-4 मिनिटं गरम करून घ्या, पण तळताना मध्यम आचेवरच तळायचे. आणि खूप मंद आचेवर पण नका तळू. खूप मंद आचेवर तळलं तर ते कडक होतं. मध्यम आचेवर निगुतीने तळा. आणि तेलामध्ये घातला की निगुतीने हे बघा हलकसं झाल्याने हे दाबायचं म्हणजे तो फुलतो सगळ्या बाजूने. त्याला वर्ण पण तेलाची उष्णता लागते. आणि हा उलटवायचा, अजिबात गडबड करायची नाही. खालची बाजू झाली की नाही ते एकदा बघायचं. तुम्ही सारखं अलटपलट केलं ना तर तो घारगा तेल प्रचंड पितो, त्यामुळे ही काळजी घ्या. एक बाजू एकदाच तळा. आता ही खालची बाजू छान सोनेरी झाली. आता उलटवायचं. वा वा वा. आता ही वरची बाजू देखील छान सोनेरी रंग येऊ देत आणि मगच हा काढूयात. चला आता वरची बाजू पण छान तळली गेली. वा बघा मस्त एकसारखा सोनेरी रंग आला. आता हे ठेवूयात जाळीवर, त्याच्या खाली टिश्यू पेपर. जाळीवर ठेवा असं म्हणजे त्याची गरम वाफ आहे ती खालच्या आणि वरच्या बाजूने बाहेर निघते आणि आपला जो घारगा आहे तो मऊ नाही पडत किंवा त्याला पाणी नाही सुटत. आता हे घारगे आहेत ना हे थंड करायचे पूर्ण आणि मग हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. छान 8 ते 10 दिवस टिकतात. आणि मी तर म्हणते गरम गरम खा, मस्त असे खुसखुशीत होतात गरम गरम आणि तसे खुसखुशीतही राहतात पूर्ण दिवसभर.